नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी गणपती बाप्पा स्पेशल बनवलेले आहेत तांदळाचे उकडीचे मोदक। गणेशोत्सव म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तर आपण बनवतच असतो, मग ते मैद्याचे असो किंवा गव्हाचे असो किंवा तळणीचे। पण या गणेशोत्सवामध्ये जर खरी चव असेल तर ती तांदळाच्या उकडीचे मोदकाला, कारण त्या मोदकांची चव या गणेशोत्सवात काहीतरी वेगळीच लागते। आणि जर तो मोदक खाल्ला नाही तांदळाच्या उकडीचा तर काहीतरी हरवल्यासारखंच वाटतं। तर चला आज आपण बघूया मस्त मऊसूत आणि खायलाही मस्त असा तांदळाचा उकडीचा मोदक। तर सगळ्यात अगोदर आपल्याला करून घ्यायचं आहे सारण। तर एक नारळ मी खोवून घेतलेला आहे छान असा बारीक। जर तुमच्याकडे खोवायचं नसेल तर नारळाची जी पाटची पाट असते जी काळेपट ती काढून टाकायची, तुम्ही किसून मग मिक्सरला बारीक करून सुद्धा असा घेऊ शकता। तर हा एक पूर्ण नारळ मी खोवून घेतलेला आहे आणि हा गूळ घेतलेला आहे। तर हा एक वाटी बारीक किसून मी जवळजवळ गूळ घेतलेला आहे। तर सगळ्यात अगोदर आपण सारण बनवून घेऊया। तर चला कढईमध्ये टाकूया आपण 1-1.5 चमचा तूप आणि तूप थोडा वेळ गरम होऊन देऊया आणि मग आपण सारण बनवून घेणार आहे। तर चला तूप गरम झालं की आता हे खोबरं जे आहे खोवलेलं त्यात आपण कढईत टाकून घेऊया आणि थोडंसं हे परतून घेऊया। आणि जेव्हा आपण तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवतो तेव्हा त्याला ओल्या नारळाचंच सारणची चव छान लागते, त्यामुळे सुका खोबरं न वापरता ओला नारळच वापरा। आता याच्यामध्ये टाकूया गूळ। आता आपल्याला हे सारण बनताना फार कडक वगैरे करायचं नाहीये, काय करायचं गॅस स्लो करायचा आणि हा गूळ जो आहे आपण याच्यात टाकलेला तो फक्त याच्यामध्ये पूर्णपणे एकजीव झाला पाहिजे, म्हणजे मिक्स झाला पाहिजे एवढंच आपल्याला परतायचं आहे। तर हे बघा असं थांबायचं नाही, कारण जशी हीट तयार होते ना तसं तो पटकनी गूळ जो आहे ना विरघळायला लागतो आणि पटकनी मिक्स होतो, त्यामुळे असं सारखं आपल्याला हलवत राहायला लागणार आहे। आणि गॅसचा फ्लेम काय करायचा स्लोच ठेवायचा, फास्ट नाही करायचा, कारण मग काय होतं फास्ट केल्यावरती सारण जे आहे ना कडक होतं। तर आपलं सारण कसं पाहिजे की मऊसूत, म्हणजे खाताना पण तो मोदक जे आहे ना तो एकदम छान लागला पाहिजे। तर पाहू शकता हे बघा आता गूळ आहे ना थोड्या थोड्या वेळाने आता मिक्स व्हायला लागलेला आहे। हे बघा अगदी 15 मिनटं लागतात, 10 ते 15 मिनटं पटकनी सारण तयार होतं। तर हे बघा पाहू शकता आता आपलं हे सारण जे आहे ना व्यवस्थित झालेलं आहे, गूळ जो आहे पूर्णपणे त्यात मिक्स झालेला आहे। पाहू शकता अशा पद्धतीने आपलं सारण बनवून घ्यायचं आहे आणि मस्त सारण पण मोकळं सुटसुटीत झालेलं आहे। गॅस करूया बंद। आता हे सारण काय करायचं आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे। तर चला सारण तर रेडी आहे, आता आपण मोदकासाठी उकड काढून घेऊया। तर चला आता मी काय केलेलं आहे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे, तर त्या वाटीच्या प्रमाणानुसार आपण घेऊया पाणी। तर मी अगोदर काय करते 1.5 वाटी मी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे आपण 2 वाटीचं प्रमाण घेणार आहे। तर 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी आपण काय करणार इथे दूध वापरणार आहे, म्हणजे मोदक जे आहे ना ते पांढरे शुभ्र होतात। म्हणजे आपण अर्धी वाटी दूध आणि 1.5 वाटी पाणी, म्हणजे आपण 2 वाटी जवळजवळ हे वापरलेलं आहे। म्हणजे ह्या 2 वाटी जर असेल तर पिठी घेताना 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं। आता याला आपल्याला एक उकळी काढायची आहे, पण त्याआधी आपण टाकूया 1 चमचा तूप, म्हणजे पारी जी आहे ती तुपामुळे मऊसूत होते म्हणून तूप घालायचं। अगदी तूप नसेल तर तुम्ही थोडीशी तेलाची धार टाका आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया। आता आपल्याला काय करायचं आहे याला फक्त आता एक उकळी घ्यायची आहे। तर चला याला एक उकळी येते तोपर्यंत आपण पीठ मोजून घेऊया। त्याच वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने आपल्या तांदळाचं पीठ मोजून घ्यायचं आहे। तर 1 वाटी अगोदर मी खाली घेतलेली आहे तांदळाचं पीठ। आता मी काय करते अजून 1 वाटी घेते, म्हणजे 2 वाटी पाणी आणि 2 वाटी तांदळाचं पीठ, म्हणजे समान प्रमाणाचे उकड काढण्यासाठी घ्यायचं आहे। तर बघा इकडे उकळी सुद्धा आलेली आहे। तर हे बघा आता हे टाकून घ्यायचंय सगळं आणि आता मी गॅसचा फ्लेम सुद्धा स्लो केलेला आहे। आता हे सगळे आपण पिठी टाकून घेऊया, म्हणजे 2 वाटी आपण टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता हे तांदळाचं पीठ कसं तयार केलेलं आहे ते सांगते। मी इंद्रायणी तांदूळ घेतला होता, तो स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर ना काय केलेलं आहे की घरातच वाळवलेलं आहे फॅन खाली 2 दिवस। उन्हात अजिबात वाळत नाही घालायचं, उन्हात वाळत घातल्याने काय होतं की पारीचं एकसारखा गोळा होत नाही, त्यामुळे सावलीतच वाळवायचं आणि मग गिरणीतून तुम्ही दळून आणू शकता। अशा प्रकारे मी ही पिठी बनवून घेतलेली आहे। तर चला बघा हे व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे पाहू शकता, आणि स्लो गॅसवर आपण व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि मग आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। आता हे मात्र काय करायचं की 15 ते 20 मिनटं पीठ छान असं वाफेवरच होऊन द्यायचं आहे। तर चला मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यावरती आपण ठेवूया झाकण आणि 5 मिनिटांनी आपण मग पाहूयात। चला 5 मिनिटं झालेलं आहेत
कारण मध्ये मध्ये आपल्याला थोडंसं काय करायला लागणार आहे, मिक्स करून घ्यावं लागेल. पीठ जे आहे ना ते व्यवस्थित वाफवलं गेलं पाहिजे. तर चला आता हे मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे असं हलवून घेतलेलं आहे. पण हे ना व्यवस्थित काय करायचं की 15 ते 20 मिनटं वाफवून घ्यायचं तांदळाचं पीठ, म्हणजे याची पारी जी आहे ना मोदकासाठी एकदम व्यवस्थित होते. तर चला ते अगोदर ते मिक्स करून घेतलं, त्याचे मी पुन्हा झाकण ठेवणार आहे 10 मिनटं. तर चला आता आपण 10 मिनटं झाले, झाकण काढून पाहूया. तर आपलं हे पीठ आहे ना आता शिजलेलं आहे. तर ते कसं ओळखायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर मला ना हे 15 ते 20 मिनटं लागलेली आहे आणि व्यवस्थित ही उकड काढून झालेली आहे. थोडंसं पीठ घ्यायचं आणि हातावरती जर असा व्यवस्थित गोळा तयार होत असेल, हे बघा असा परफेक्ट, तर समजायचं की पीठ शिजलेलं आहे आणि हाताला सुद्धा अजिबात पीठ लागत नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीने उकड काढून घ्यायची व्यवस्थित. आता गॅस बंद केलेला आहे. तर चला आता परत घ्यायचं, थोडंसं तेल टाकून घेतलं मी खाली. आता अगोदर काय करूया, आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे. तर आता गरम असतानाच हे मळावं लागतं, तर एकदम मळणं शक्य नाही, म्हणून मी अर्धा अर्धा करून मळून घेते. कारण हाताला चटका बसतो एकदम मोठा गोळा घेतला तर, म्हणून मी काय केलेलं आहे, अर्धा अर्धा घेतलेला आहे आणि अर्धा अर्धा करूनच मी आता हे मळून घेते. तर अगोदर बी गरम असल्यामुळे तांब्याच्या सहाय्याने असं रगडून घेते, कारण आपल्याला याचा एकजीव असा गोळा करून घ्यायचा आहे. आणि आपली उकड जर व्यवस्थित नेली ना त्याचा गोळा पण छान होतो. तर चला, थोडीशी मेहनत तर आहेच, पण मोदक खाऊन पहा. इतर दिवशी तुम्ही कितीही खा आणि गणपती बाप्पाच्या सीझनमधले एक मोदक जरी खा तरी मन तृप्त असं होतं. तो आता पिशवीत टाकलेलं आहे मी पीठ, कारण गरम आहे ना त्यामुळे. आणि पिशवीत टाकलं ना की छान मळता येतं बघा, हाताला चटका पण लागत नाही, काय नाही. एकदम पीठ मळायची एकदम साधी सोपी ही पद्धत आहे. तर चला हे बघा, एकदम मस्त आणि सॉफ्ट पीठ आता आपलं हे मळून झालेलं आहे. तर चला आता हा आपला एक गोळा तयार झालेला आहे. आता अर्ध पीठ बाकीचं राहिलेलं आहे ना, ते मी मळून घेते. मळून घेतलेलं आपण हवाबंद याच्यात ठेवून द्यायचं, हवा लागली नाही पाहिजे अशा पद्धतीने. आता राहिलेले हे पीठ पण मी असंच मळून घेते. तर चला ते पण मी असंच पिशवीत घालून मळून घेतलेलं आहे पटकन होण्यासाठी, म्हणजे चटका पण लागत नाही, काय नाही, आणि पिठाचा पण छान असा गोळा तयार होतो. तर चला आता ही आपली उकड, म्हणजे आपले मोदकासाठीचं जे आवरण आहे तांदळाच्या पिठीचं, हे आपलं गोळे आता बनवून तयार झालेलं आहे. तर हे बघा, आता हा एक तयार झालेला आहे. आता मोदक बनतपर्यंत हे पीठ काय करायचं, असंच एका पॅक झाकणाच्या डब्यात ठेवायचं, जसं लागेल तसं आपण गोळा घेऊया. तर अगोदर हे सारण पहा, आता आपलं पूर्णपणे थंड झालेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा सुंठ वेलची आणि जायफळ पावडर. आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी मी ड्रायफ्रूट घेतलेलं आहे, काजू बदाम आणि मनुके. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे सारण पण आता आपलं तयार झालेलं आहे आणि थंड पण मी म्हणजे झालेलं आहे. तर चला आता आपल्याला बनवायचे आहे मस्त असे उकडीचे मोदक. तर चला बघा, मस्त सारण तयार आहे. तर एक मी गोळा घेतलेला आहे, हे बघा मस्त पांढरा शुभ्र. आणि उकडीचा जो मोदक असतो तांदळाचा, तो थोडा मोठाच बनवायचा, म्हणजे खायला छान लागतो. इथे आपण पुरी प्रेसचा वापर केलेला आहे. पुरी प्रेसच्या साहाय्याने आपण याचं बघा अशी पारी बनवून घेतलेली आहे, म्हणजे हाताने करायची झंझट नाही किंवा लाटायची पण झंझट नाही, एकदम झटपट. तेल पाण्याचा आपण बोट घेऊया आणि थोडीशी मी असं हाताने प्रेस करून घेते, म्हणजे अजून थोडीशी मी पातळ करून घेते, कारण जेवढी पातळ पारी असेल ना तेवढा मोदकही खायला छान लागतो. तर चला, आणि शक्यतो उकडीचे जेव्हा तांदळाचे मोदक बनवतात तो मोदक साईजने मोठाच होतो, कारण मोठा मोदक असला की सारणही छान भरपूर बसतं. थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता हे बघा, हे मधलं बोट जे आहे अंगठी शेजारचं, ते असं आतल्या साईडने ठेवायचं आणि मागच्या 2 बोटांनी अशी कळी त्याची पाडून घ्यायची. तर हे बघा त्या साईजने मधलं बोट ठेवायचं अंगठ्या शेजारचं असं, आणि मागच्या 2 बोटांनी अशा कळ्या पाडून घ्यायच्या. एकदम साधी सोपी आहे. अगदी तुम्ही पहिल्यांदाच बनत असेल तरीही व्यवस्थितच बनवणार, इतकी छान ही रेसिपी आहे. आणि मोदक म्हटलं तर सगळ्यांच्याच आवडीचे, आणि उकडीचा मोदक म्हटलं तर त्याहूनही जास्त प्रिय असतो सगळ्यांचा. एकदा नक्की बनवा, जरी पहिल्यांदा नाही आला तर दुसऱ्या वेळेस येईलच. पण हा तांदळाच्या उकडीचा मोदक एकदा नक्की ट्राय करा. करायला तर पद्धत थोडा वेळ लागतो, पण खायलाची चव इतकी छान आहे, मस्तच होतो. तर बघा, आता ह्या कळ्या आपण पाडून घेतलेल्या आहेत सगळ्या. हे बघा, आता याच्यात आपल्याला सारण भरायचं आहे. आता जवळजवळ याच्यामध्ये ना 2 चमचे सारण बसतं. तर व्यवस्थित अगोदर कळ्या करून घेऊया आपण एका. तर चला, आता ह्या कळ्या आपण पाडून घेतलेल्या आहेत, याच्यात भरूया सारण. जवळजवळ ना याच्यामध्ये 1.5 चमचे सारण बसतं.
अजून मी थोडंसं टाकते, म्हणजे 2 चमचे सारण बसलेलं आहे. आता काय करायचं आहे बघा, असं सगळ्या बोटांनी असं एका ठिकाणी वरच्या साईडला त्या असं जुळून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हाताचा इथे वापर करावा लागेल. अंगठ्याच्या साहाय्याने असं दाबायचं आणि बाकीचे 4 बोटांनी असं फिरवायचं. खालूनही ऑटोमॅटिक फिरला जातो आणि सगळं एका ठिकाणी आणायचा प्रयत्न करायचा, म्हणजे हा मोदक तयार होतो अगदी झटपट असा. तर पाहू शकता, कारण साचे पण मिळतात, पण हाताने बनवण्याची मजा जी असते ना ती वेगळीच असते. तर चला हे बघा, मस्त आता आपला हा मोदक जो आहे तो तयार झालेला आहे आणि काळ्या पण पाहू शकता मस्त झालेल्या आहेत. आता बाहेर जर विकत घ्यायला गेलं तर 25-30 रुपयाला एक मोदक भेटतो, पण घरी बनवला की त्याचा आनंद वेगळाच असतो आणि खायचीही मजा वेगळीच असते. तर हा मोदक आपला तयार झालेला आहे, मी आता ठेवते. तर चला आता दुसरा मोदकसुद्धा आपण बनवून घेऊया. तर थोडासा आता मी पिठाचा गोळा घेते, हातावर छान असा मळून घेऊया. एकदम मऊसूत झालेला आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, अगदी पेड्यासारखा दिसतोय. आता याला आपण पुरी प्रेसने से करून घेणार आहे. छान पुरी प्रेसचा वापर केलेला आहे, कारण झटपट होतो. हाताने जर करायला थोडासा वेळ लागतो, बोटं पण दुखतात, त्यामुळे पुरी प्रेसचा वापर केलेला आहे. एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि पापड करतो अगदी त्याचप्रमाणे आपण करून घेऊया. थोडंसं मी पातळ करून घेते. तर चला हे बघा, असं मी हे पुरी प्रेसच्या साहाय्याने पारी करून घेतलेली आहे. आता मोदक कसा करायचा ते पण पाहून घ्या. तेल पाणी लावायचं म्हणजे चिटकत नाही. थोडंसं मी बाजूची कड जाडसर आहेत ना त्या थोड्याशा पातळ करून घेते, कारण पारी जेवढी पातळ असेल तेवढा मोदकही खायला छान रुचकर लागतो. अंगठ्याच्या शेजारचं बोट ज्याच्या मध्यभागी ठेवायचं आणि मागच्या 2 साह्याने त्याला चिमटीत पकडायचं, म्हणजे त्याची कळी तयार होते. तर पाहू शकता हे बघा, अशाच पद्धतीने आपल्याला अशा याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहे. हे बघा, अंगठ्याच्या शेजारचं बोट ठेवायचं, मागच्या अशा 2 चिमटीत पकडायच्या आणि चिमटी धरायची अशी, तर अशा कळ्या पडतात. याआधीसुद्धा आपण गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे बनवते तेही ओल्या नारळाचे आणि तळणीचे मोदक कसे बनवते ते सुद्धा पाहिलेले आहे. त्याचा लिंक जे आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही नक्की पहा. तर चला अशा आपण त्या कळ्या पाडून घेऊया. तर चला अशाच पद्धतीने बाकीच्या पण आता कळ्या पाडून घेते मी. हे बघा, अशा कळ्या पाडून झाल्या की याच्यामध्ये आपल्याला भरायचे सारण. तर चला त्या कळ्या पाडून झालेल्या आहे, त्याच्यामध्ये मी भरते सारण. आता मी थोडीशी मोठीच मोदक केलेले आहे, कारण तांदळाच्या पिठाचे ना मोदक जे आहेत ना ते मोठे केले की त्याचं सारण पण त्यात भरपूर बसतं, मग खायला छान लागतो. म्हणून हा मोदक शक्यतो मोठाच करायचा. आणि तळणीचे जे मोदक करतो ना ते आपण लहान लहान करू शकतो, पण हा मोदक मोठाच होतो. हे बघा, आता अंगठ्याच्या साहाय्याने अशा सगळ्या जवळची बाजू आहे ना कळ्यांची ती अशी वरती आणायचा प्रयत्न करायचा. तर दोन्ही हातांचा असं आपल्याला फिरवावं लागतो. तर हे बघा, खालून वरून आणि अंगठ्याच्या साहाय्याने असं आणि असं वरती घ्यायचं, म्हणजे बघा आपला मोदक तयार. तर पाहू शकता हे बघा, मस्त आपला मोदक तयार झालेला आहे. तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचे मोदक खायला आवडतील का? कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे, तुमच्या घरी पण आलेला आहे का? सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला अजून एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते. तर थोडासा मी गोळा घेतले, मळून घेते हातावरती, छान असा गोलसर गोळा करून घेते आणि मग आपण पुरी प्लेटच्या साहाय्याने त्याला एक पुरी करून घेऊया. आता चला बघा, ते तयार आहे. थोडेसे जाडसर झाले, मी पुन्हा प्रेस करते. तर चला मी करून घेतलेली आहे. आता हे बघा, कळ्या पाडून घ्यायच्या, तेल पाणी लावायचं, हाताला मधलं बोट ठेवायचं आणि अंगठ्याच्या आणि त्याच्या बाजूच्या बोटाने असं मागच्या साईडने चिमटीत पकडायचं, म्हणजे त्याला कळ्या पडल्या जातात अगदी. हे बघा, अशा पद्धतीने मी कळ्या करून घेतलेल्या आहे. आता याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे सारण. तर चला मस्त आता हे तयार आहे. याच्यात भरूया सारण आणि त्याचा एक मस्त असा मोदक बनवून घ्यायचा आपल्याला. तर हे बघा, असे सगळे बोटांनी एकत्र करून घ्यायचे. वरच्या साईडला ते सर्व एकत्र आले पाहिजे, म्हणजे मोदकाचा आकार हे छान येतो. दोन्ही साईडने आपल्या असे हात जे आहेत ना फिरवावेच लागतात, तेव्हा तो मोदक तयार होतो. तर चला हे बघा,
पाहू शकता मस्त आपला हा मोदक तयार झालेला आहे. तर चला अशाच पद्धतीने आता मी काय करते, सगळे मोदक जे आहे ते बनवून घेते. चला आपण मोदक करून घेऊया आपण. काहींकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो, तर काहींकडे 5 दिवस, 7 दिवस, 2.5 दिवस किंवा काहींकडे असतो अनंत चतुर्थीपर्यंत. तर 1.5 दिवसाचा गणपती असेल तर एका दिवशी सर्वांना करावं लागतं, धावपळ होते. तर अशा पद्धतीने तुम्ही अगोदरच तांदळाचं पीठ वगैरे बनवून ठेवलं की मोदक झटपट होतील. तर चला अशा पद्धतीने आपण सर्व मोदक आता मी बनवून घेते. तर पाहू शकता आता सगळे मोदक मी बनवून घेतलेले आहे आणि एका नारळामध्ये जवळजवळ एवढे मोदक झालेले आहे, 15 ते 16 मोदक झालेले आहे. तर चला आता हे मोदक वाफवायचे आहे. तर अगोदर पाण्याला एक अशी चांगली उकळी घ्यायची आणि मग वड्या उकडायची चाळण घेतलेली आहे, त्याला खाली मी तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं, साधारण 1 चमचा. आता त्याच्यावरती एक एक मोदक आपण ठेवून वाफवून घ्यायचं. आता वाफवताना पण काय करायचं, बरेच जण काय करतात फास्ट गॅसवर वाफवतात, त्यामुळे काय होतं की त्यांच्या मोदकाला चिरा पाडतात. तर तसं करायचं नाही, कारण अगोदर आपण उकड काढलेली असते, त्यामुळे जास्त वाफवायची गरज लागत नाही. फक्त स्लो गॅस करायचा आणि घड्याळ लावून 10 मिनिटं मोदक वाफवून घ्यायचे आहे. 10 मिनिटामध्ये हे मोदक वाफवले जातात, जास्त वेळ लागत नाही, काय नाही आणि चिरट्यात सुद्धा नाही, काय नाही, एकदम मस्त वाफवले जातात. तर सगळे मोदक आता आपण ठेवून घेतलेले आहे. अगोदर खाली तेल लावायचे म्हणजे ते चिटकत नाही. मी तेल लावून घेतलेलं आहे, गॅस आता केलेला आहे स्लो. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे मोदक वाफवून घ्यायचे आहे. तर त्यासाठी त्याच्यावरती आपल्याला काय करायला लागणार आहे, झाकण ठेवावं लागणार आहे. झाकण ठेवून 10 मिनिटं हे वाफवून घेते. तर चला 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण पाहूया मोदक आपले वाफवून तयार झाले. पाहू शकता मस्त दिसतंय, अगदी पाहूनच असं वाटतं की मोदक खाऊन घ्यावा. पण थांबा, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आपण अगोदर एक मोदक दाखवणार आहोत आणि मग आपण खाणार आहोत. तर झाले आहेत हे कसे ओळखायचे, तर बोटाला अजिबात पीठ चिकटलं नाही तर समजायचं मोदक आपले वाफवले गेलेले आहे. पण घड्याळ लावून 10 मिनिटं मोदक ठेवा, 10 मिनिटात मोदक वाफवतात. तर चला आपले मोदक बघा तयार झालेले आहे मस्त असे. तर आता मी हे काढून घेते, थोडा वेळ थंड होऊन द्यायचे मग काढायचे, म्हणजे चिटकत नाही खाली, व्यवस्थित निघतात. थंड पण झालेलं आहे. तर चला तर काढून घेतलेलं आहे. आता मोदक खायचा कसा, मस्त असा मोदक घ्यायचा, तो असं छान मधोमध फोडायचा आणि त्याच्यावर थोडंसं मस्त असे तूप टाकायचं, म्हणजे त्याची चव आहे ना इतकी जबरदस्त लागते. तर चला तुम्हाला सुद्धा हे तांदळाच्या पिठाचे मोदक आवडले का, आणि एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून पहा. तर हे पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.